मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना युबीटीच्या नेत्यांना शिवसेनेत येण्याचं खुली ऑफर दिली आहे. मात्र शिवसेना युबीटीच्या दोन्ही नेत्यांनी जनतेच्या कौलावर ठाम राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. महापालिका निवडणूक प्रचारानिमित्त इचलकरंजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो झालाय. विजय संकल्प यात्रा असं ब्रीद घेऊन हा रोड शो करण्यात आलाय. पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कसबा गणपतीची आरती करून उदय सामंतांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी सर्व शिवसेनेचे उमेदवार नेते उपस्थित होते. पुण्यात फुलेवाडा समताभूमीतून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला. पुण्यात भाजपचाच महापौर होणार, मोहोळ यांनी विश्वास व्यक्त केला. संभाजीनगर महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग येणार आहे. एमआयएम सुद्धा आता कामाला लागलेला आहे. संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी गेल्या 2 दिवसात 553 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. आता शहरातील 29 प्रभागातून 859 उमेदवारांनी शहरात प्रचाराला सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याशिवाय कोणत्याही पक्षाचा शहरात महापौर होणार नाही असा दावा उदय सामंतांनी केला. युतीचा विषय आमच्यासाठी संपलेला असून विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचं सामंतांनी म्हटलंय. परळीत पद्मश्री धर्माधिकारी यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारलाय. कामकाजासाठी लागणारं साहित्य नगरसेवकांना देण्यात आलं. यवतमाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांची भव्य मिरवणूक झाली आहे. उईके यांचा विविध संघटनांनी भव्य नागरी सत्कार केला आहे. वाशिम नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी पदभार स्वीकारला. नगर परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी पदभार स्वीकारला. भाजपच्या वतीनं उमेदवारांना आमिष देऊन माघार घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातो असा आरोप शिवसेनेचे नेते अनिल गोटेंनी केला. महापालिकेच्या निवडणुकीत शहरातल्या सर्व गुंडांना उमेदवारी देत शहर गुंडांच्या हाती दिल्याचा आरोप गोटेंनी केला आहे. लातूरमध्ये भाजप काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर रंगलाय. 20 वर्षात काँग्रेसनं लातूरकरांना काय दिलं? संभाजी पाटलांनी अमित देशमुखांना हा सवाल केला आहे. इंदापुरात कृषी मंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंसहायता समूहांना कर्ज धनादेशाचं वितरण करण्यात आलं. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सोलापूर बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात 3 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा विकास प्राधिकरणाच्या आराखड्याचं लवकरच राज्याच्या मुख्य सचिवांच्या समोर सादरीकरण होणार आहे. या संदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकारी समितीची बैठक पार पडली. गोरेगावातील मुरडोली गावाच्या जवळ भीषण अपघात झालेला आहे. कार झाडावर आदळल्यानं हा अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय. दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे.